सावधान
सावजानी वेरिले येथवरी होता संग अंगे अंग लपविले काय मोकळिले वनी सावजानी वेडिले तुका मने पाहिले मागे तुका मने पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला काय मोकळिले वनी सावजानी वेडिले परमपुरुष शौर्य पांडुरंग मुरारी कमल नयन काना गोपिका चित्तहरी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदैव धवल महसमं विठ्ठल चिंतयामि पांडुरंगा करुण सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आनंदी वल्लभं ओम नमो दानेश्वर ओम नमो दानेश्वर
सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या कान या रे जगजेठी देई भेटी एक वेळा काय मोकळिले वनी सावधानी विडिले येथवरी होता संग अंगे अंग लपविले तुका मने पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला प्रस्तुत प्राप्तस्थली चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग गवलनीपर प्रकरणातील असून या अभंगामध्ये गवलनीना झालेला विरह जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून तुमच्या आमच्या पुढे ठेवताय. काल्याच्या प्रसंगासाठी गवलनीपर प्रकरणातील अभंग, बालक्रीडा प्रकरणातील अभंग किंवा काला प्रसंगातील अभंग असे 3 प्रकारचे अभंग काल्याच्या सेवेकरता घेतले जातात. आणि म्हणून आज हा 4 चरणाचा गवलनीपर प्रकरणातील अभंग काल्याच्या प्रसंगासाठी निवडलेला आहे. ब्रह्मलीन सच्चिदानंद श्रीपाद बाबा चव्हाण, घोटीकर, रामदास बाबा बुधवारी, त्याचबरोबर काशीनाथ बाबा नाटे, त्याचबरोबर एकनाथ बाबा चव्हाण आणि हरिभक्ती पारायण गुरुवारी मनोहर बाबा वळकंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने, परिसरातील लोकांच्या सहकार्याने, मृदुंगाचार्य, गायनाचार्य, सर्व कीर्तनकार मंडळी, सर्व श्रोतृ वर्ग या ठिकाणी सर्वांना दंडवत करतो आणि कीर्तन सेवेकडे वळतो. विठ्ठला नगर मध्ये होणारा हा संपन्न सोहळा वर्ष 6वा आहे आणि या 6व्या वर्षात या ठिकाणी सांगतेचं कीर्तन आहे, प्रसादाचं कीर्तन आहे. आणि म्हणून आपण सर्व मंडळी दरवर्षी या ठिकाणी उपस्थित राहता. परमार्थिक कार्याचा आनंद आपण सर्वजण घेतोय आणि मी माझं भाग्य समजतो की मला दरवर्षी तुम्ही बोलवताय. जगद्गुरु तुकोबारायांचा जो अभंग आहे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय गवलनीना झालेला भगवान परमात्म्याचा विरह या अभंगामध्ये आणि जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला सांगताय. काला म्हटले की डोळ्यासमोर येतो काला म्हणजे नक्की काय, त्याचं थोडक्यात उत्तर जीव शिवाचा ऐक्य या नाव हा खरा काला. काला 3 प्रकारचा, खडकी सोडियेल्या मोठा, आजीचा दही काला, एक हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला, आणि तिसरा तुका म्हणे काला आणि कोठे अवैध देखीला. जीव शिवाचं ऐक्य, भगवान परमात्मा आणि जीव शिवाचं ऐक्य करण्यासाठी आणि त्या यमुनेच्या तीरावरती त्या वालवंटामध्ये आणि काला त्या ठिकाणी गोपालांना भगवान परमात्मा देतात. काल्यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या, नामाची लाई आणि प्रेमाचं दही आणि एकटे मडकं. बरोबर आहे, हे 3 मुद्दे पटकन समजून घेऊ आणि आपल्या प्रसंगाकडे आपण वळण्यासाठी. काल्यामध्ये महत्वाचं आहे ती लाई. लाई या शब्दाचा अर्थ पुन्हा जन्माला न येणं. जन्माला येणं म्हणजे दुःख, म्हणून लाई घेऊन जाण्यापेक्षा लाई होऊन माणसाने गेलं पाहिजे. आमच्या साधू संतांनी तो प्रसाद दिलेला आहे. एक चिटाली झाली चंद्र
शेवटी माझा ज्ञानराज गोपाळांशी लाह्या वाटी. माऊली ज्ञानोबरायांनी पहिली दिंडी काढली आळंदी ते पंढरपूर आणि सगळ्यांना पंढरपूरला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायांनी तो आपल्या भक्तांना प्रसाद दिला. लाहीच का दिली बरं? काजू बदाम का नाही दिले? शेंगदाणे का नाही दिले? चणे का नाही दिले? तर लाही दिली. या लाही शब्दाचा अर्थ असा आहे का परत दुःखाचा संबंध जिथं संपला जातो आणि म्हणून तो लाही हा प्रसाद दिलेला आहे. बीज भाजून केली लाही आम्हा जन्म मरण नाही. परत दुःखाचा संबंध नाही. वासनेचे बीज भरजोनी माणसाशी केले देशोधडी. बर प्रमाण किती छान. वासनेचे बीज भरजोनी टाकिले माणसाशी केले देशोधडी. अजून त्याच्यामध्ये दही आहे. दही हे आतून बाहेरून मऊ असते आणि म्हणून ते सात्विक प्रेमाचं प्रतीक आहे आणि म्हणून भगवान परमात्मा ते गोपालांना तो दही देत असतात. त्या ठिकाणी मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. दयासारखं माणसांनी चित्त हे मऊ केलं पाहिजे. आणि तिसरं आहे ते मडकं. तिसरं काय ते मडकं आहे. बरोबर आहे. मडकं भगवान परमात्मा फोडतात. याचा अर्थ असा आहे की माणसाने आपलं जे जीवन आहे हा जो देह आहे तो भगवान परमात्म्याच्या चरणी फोडायचा आहे. देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होई लागवा तुका म्हणे आनंद. शेवटी आकार हा एक दिवस फुटणार आहे. क्षणभंगुर हा येथील पसारा आली या आकारा अवघे नासे. परमात्मा तो मडकं फोडतात. लक्षात घ्या. आता एक प्रश्न आहे मस्त. बरे मडकं कशापासून बनते? कशापासून? मातीपासून. बरोबर आहे. आता विचारतो मडकं फुटते का माती फुटते? मडकं फुटते का माती? मडकं फुटते, माती फुटत. मडकं तरी का फुटलं? आकार आला म्हणून. आकार म्हणजेच कल्पना, कल्पना म्हणजेच माया. व्यवस्थित घेत नाही. आकार म्हणजेच कल्पना, कल्पना म्हणजेच माया. लक्षात घ्या. बरोबर आहे. मडकं फुटते, माती फुटत नाही. मडक्याने आकार घेतला म्हणून मडकं फुटलं. माती फुटत नाही. त्याचं कारण आहे माती निराकार आहे. तिथे फुटण्याचा संबंध रात्रीच विषय झाला. अव्यक्त निराकार नाही जाकार जेथून चराचर हरिसी भजे. असा 3 प्रकाराचा विषय त्या काल्याच्या प्रसंगामध्ये असतो आणि म्हणून त्याच्यात महत्वाचं जे आहे ते लाही समजून घ्यायचं आहे. लाही या शब्दाचा अर्थच मोक्ष. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुल्या हाती रिगाला भक्तीपंथी जगाले तू. साधू संत माऊली ज्ञानोबराय सगळ्यांना तो मोक्ष दिलेला आहे बरं का. आणि त्या मोक्षाचा जो अधिकारी आहे परमार्थामध्ये आपण आलोय. कशासाठी आलो बरं? आपल्या दुःखाचा समूल अंत झाला पाहिजे. थोडक्यात आपला उद्धार झाला पाहिजे म्हणून परमार्थात आलो ना. परमार्थात कुठल्या कारणासाठी आलो आपण? बघा आपण याच्या आधी संसार करत होतो, प्रपंच करत होतो. बरोबर आहे. संसार प्रपंच करत होतो. बरोबर आहे. परमार्थात आलो. कशासाठी आलो बरं? आपला उद्धार झाला पाहिजे म्हणून आलो की नाही? आपला उद्धार झाला पाहिजे म्हणून आलो की नाही? का परमार्थामध्ये मानासाठी, धनासाठी, लौकिकासाठी आलो का बरं? लोकांनी आपल्याला मान द्यावं म्हणून आलो का आपण परमार्थामध्ये? साधू संतांची विचारधारा लक्षात घ्या. साधू संतांची विचारधारा लक्षात घ्या. परमार्थात आम्ही आलो आणि तो एकच गोष्टीसाठी पुनरुपी जननम पुनरुपी मरणम ही जी दुःखाची जी शृंखला आहे ती तोडण्यासाठी आलेलो आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून माऊली ज्ञानोबा सांगतायत की ज्याला आपला उद्धार व्हावा असं वाटत असेल, ज्याला आपला मोक्ष झाला पाहिजे, आपल्या जीवनाचं सार्थक झालं पाहिजे, असा परमार्थिक मनुष्य खऱ्या अर्थाने परमार्थात भाग्यवान आहे. मोक्ष रे घ्याला भाग्यवीन मोक्ष रे घ्याला भाग्यवीन मोक्ष
लेखे आला, भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभर. आपलं उलट आहे, आपण मोक्षाच्या रेषेत येत नाही आणि दारिद्र्य रेषेखाली आपलं नाव टाकल्याशिवाय आपण राहत नाही. लक्षात घ्या, दारिद्र्य बनण्याची हौस आपल्याला. अरे परमार्थामध्ये हे मान धन हे सगळ्या गोष्टी उपयोगाच्या आहेत का? त्या संसारात मिळतच होत्या ना तुम्हाला. इथं फक्त एकाच गोष्टीसाठी या, माझा उद्धार कसा होईल. परमार्थ त्याच्यासाठी आहे. काही मी उद्धार पावे, काही कृपा करील, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त. मोक्ष सिद्धी महत्वाची आहे. इकडे आमचे महाराज लोक प्रमाण देतात, भाई नाही जन्म घेता मोक्ष सुखा अनुनादा. पहिले मिळव ना, पहिल्यांदी निषेध करतो का? पहिले मिळवला का? मोक्ष म्हणजे काय समजून घेतला? पहिले समजून घ्या, तो प्राप्त करा. साधू संतांनी तो प्राप्त केला आणि नंतर त्याचा निषेध केलेला आहे देवाच्या भक्तीसाठी. ध्यानात. बर, जाऊ दे, आपण काल्याच्या प्रसंगाकडे. आजचा दिवस म्हणजे चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. राक्षसांचा उपद्रव माजला, पाप जास्त झालं, सज्जनांना त्रास व्हायला लागला आणि म्हणून त्या दुर्जनांच्या पापाने या पृथ्वीला सुद्धा दुःख झालेलं आहे आणि ती वासराचं रूप धारण करते आणि मग ब्रह्मदेवाकडे जाते. ब्रह्मदेव त्यांना क्षीरसागरामध्ये भगवान परमात्म्याकडे घेऊन जात आहेत आणि द्वापार युगामध्ये कंसादिकांचं जे प्रस्थ माजलं होतं, भगवान परमात्म्याची प्रार्थना करतात. प्रार्थना करत असताना ब्रह्मदेवाला समाधी लागते आणि त्या समाधीमध्ये भगवान परमात्मा ब्रह्मदेवाला सांगतायत की मी आता अवतार घेणार आहे, तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करायचं. एकदम शॉर्टकट मध्ये बरं. आणि इकडे वसुदेव देवकीचं लग्न लागलेलं आहे, कंस मिरवणूक घेऊन चाललेला आहे आणि आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे, कंसा मानिया भरोसा बोलण्याचा. काय सांगितलं बरं? आठवाईचा पुत्र वरील तुझसे. आणि हे ऐकल्याबरोबर तो खडक घेऊन मारायला धावलेला आहे. आणि वसुदेवाने सांगितलं, काय काम नाही, तू पुरुष आहे, बाईवरती हात उचलतो योग्य नव्हे, तू वीर पुरुष आहे. म्हणे मग हिचा 8वा मुलगा माझा वध करणार आहे. ठीक आहे ना, 8वा करणार आहे, मुलगा करणार आहे ना. ती मुलं आणून देण्याची जबाबदारी कोणाची? माझी. सगळ्यांना माहित आहे की कंसाने किती मारलेली आहे? 6 मारली ना, बरोबर की नाही? 6 मारलेली आहे, बरोबर आहे. गर्गाचार्य आणि गर्ग संहितेमध्ये सांगते ती 6 मुलं मारलेली आहेत. ती 6 तरी का मारली बरं? त्याचं एक खूप मोठं आणि विस्तृत वृत्तांत आहे. ती 6 मारली 7व्या वेळेला आणि ज्या वेळेला देवकी गर्भवती झाली त्यावेळेला भगवान परमात्म्याने योग मायेला सांगितलं आणि तो तिकडनं काढला तो गर्भ. आणि तिकडे गोकुळामध्ये जे वसुदेवाचं दुसरं कुटुंब जे रोहिणीच्या उदरामध्ये तो स्थापन केला, ते संकर्षण किंवा बळीराम दादा. आणि 8वे भगवान परमात्मा प्रकट झाले. आणि भगवान परमात्मा प्रकट झाल्यानंतर तो प्रकट होण्याचा जो आणि ती जी वेळ आहे त्या वेळेचं साधू संतांनी भरपूर ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून श्रावण वद्य अष्टमीशी रोहिणी नक्षत्र ते दिवशी बुधवार परीशी कृष्णमूर्ती प्रगटली. आणि भगवान परमात्मा प्रगट झाले. इकडनं माया फिरविली बरं का, दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. इकडचं तिकडे केलेलं आहे ते. आणि गोकुलात जी जन्मलेली माया तिकडे नेलेली भगवान परमात्म्याला इकडे आणलेला आहे. आणि गोकुलात तो आनंद साजरा केलेला आहे. गोकुळी आनंद झाला, रामकृष्ण झाला. देव आले आकाशवाणी.
कृष्ण घराला, नंदाच्या दैवाला देव आले अकस्मात. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. आपल्याकडे मुलगा जन्माला आला पण तिथे आनंद जन्माला आला, लक्षात घ्यायचं बरं का. आपल्याला लोक विचारतात तुम्हाला किती आपत्ती आहे, असं विचारतात किती आपत्ती आहे, बरोबर की. भगवान परमात्मा पुत्र आहे आणि आपण काय आहोत, अपत्य. अपत्य शब्दाचा अर्थ काय, जन्माला आल्याबरोबर आपल्यावरती आपत्तीच आपत्ती. त्याचं नाव काय, अपत्य. आणि भगवान कृष्ण परमात्मा पुत्र आहे, लक्षात. बरं त्यामध्ये खूप मोठा विषय येतो. भगवान परमात्मा प्रगट झाले आणि भगवान परमात्मा प्रगट झाल्यानंतर देवाची लीला ही आधीपासूनच सुरुवात आहे. आणि प्रगट झाल्याबरोबर भगवान परमात्मा ईश्वर भाव प्रगट करतात. लहान वयामध्ये, एवढ्या कवल्या वयामध्ये 2, 3, 4, 5 दिवसाचा असताना कोणी कुठलं कार्य करत असतो का, बरं का. कोणी कार्य करत असतो का. चौथ्या दिवशी पुतणेला मारलं ना, कितीव्या दिवशी, चौथ्या दिवशी पुतणेला मारलं ना पुतणेला, बरोबर की नाही. राजा बली आणि राणी विंध्यावती, त्यांच्या मुलीचं नाव होतं रत्नमाला. आणि ज्या वेळेला बळीराजाने स्वर्गावरती आक्रमण केलं, सगळ्या देवतांना हाकलून दिलं, सगळ्या देवता इंद्र राजासह आणि सगळ्या देवता भगवान परमात्म्याकडे गेले आणि सांगितलं काहीतरी करा, स्वर्ग नगरी वाचली पाहिजे. आणि भगवान परमात्मा वामन बटू अवतार घेतात आणि बलीच्या त्या यज्ञामध्ये प्रविष्ट होतात. बली दानशूर राजा असतो आणि मग तो फार मोठा इतिहास आहे. दान मागतात, काही नको मला म्हणे, फक्त 3च पावलं भूमी पाहिजे. 2 पावलामध्ये स्वर्ग मृत्यू पातळ अटकतात. 1 पाय कुठं ठेवू, त्यांनी सांगितलं माझ्या डोक्यावरती ठेवा, बरोबर, इथपर्यंत विषय. पण ज्या वेळेला भगवान परमात्मा त्या यज्ञामध्ये प्रविष्ट होतात, त्यावेळेला भगवान परमात्म्याचं ते रूप पाहून, वामन बटू रूप, बटू वेश धारण केलेला आहे आणि ते रूप इतकं सुंदर होतं. तर बळीराजाची जी मुलगी आहे, बरं का, रत्नमाला, आणि तिने विचार केला की मला असा मुलगा असता तर, बरं का, मनामध्ये इच्छा केली. त्याच्यानंतर त्रिपाद भूमी दान मागितली. 2 पावलामध्ये स्वर्ग मृत्यू पाताळ अटकलं. 3रा पाऊल कुठे ठेवू, बलीला पाताळात घातला. त्यावेळेला वैरभाव तिच्या मनामध्ये निर्माण झाला की मी याला मारून टाकलं पाहिजे, म्हणून 2 भाव घेऊन आली. पहिलं म्हणजे ते दूध पिण्यासाठी वात्सल्य भाव आहे आणि शेवटी भगवान परमात्म्याला ते स्तनामध्ये विष भरून मारण्यासाठी आलेले, बरं का. भगवान परमात्म्याने तिला मारून टाकलेलं आहे. काहीतरी ती 6 कोस पडली होती, काहीतरी मला वाटते काहीतरी 2.5 मैल म्हणजे 1 कोस ना, असं काहीतरी आहे तो विषय. म्हणजे 6 कोस पडली होती ती, बरं का. लावा 15 मैल तिचं प्रेत पडलं होतं. किती, 15 मैल. आणि काहीतरी तिच्या कपालावरती 50 गाढवं चरत होती. म्हणजे ती किती मोठी असेल, राक्षसी रूप. आणि तिला तोडल्यानंतर, जाळल्यानंतर, तुमच्या मनुष्याला जाळल्यानंतर त्याचा दुर्गंध येत असतो, पण तिच्या अंगातून काय येत होता, सुगंध. लक्षात घ्या, बघा, बरं का. वैरभाव असून सुद्धा सुगंध येत होता. जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, तुका म्हणे देवी पुतना शोषिली जीवे, बरं का. देवाने तिचा वध करून टाकलेले. तू आसनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसु दिला पुतने, जे विषाचे ने स्तनपाने मारवाली. भगवान परमात्म्याच्या बाल लीला आहेत काही, आणि तरुण झाल्यानंतर काही लीला भगवान परमात्म्याने केलेल्या आहेत. भगवान परमात्मा त्या लीलेला सुरुवात करतात. माऊली ज्ञानोबाराय वर्णन करतात, रांगत रंगणी चोरित लोणी,
करिले नारायणे रांगता बोधने रांगत रंगणी चोरीत लोणी भाऊनी धरिती गौरवी माऊली ज्ञानोबा सुंदर वर्णन करतात। रांगत असताना भगवान परमात्म्याने जे चरित्र केलेले ते अलौकिक असे चरित्र आहे। जंगलामध्ये जे गावामध्ये गावाच्या बाहेर जंगलामध्ये केलेले ते दिव्य चरित्र आहे। 2 प्रकारचं चरित्र आहे। 6 प्रकार गर्ग संहितेमध्ये सांगितलेले आहे। 2 प्रकारचं चरित्र आहे। त्याच्यामध्ये भल्या भल्या पंडितांना देव ओळखता आलेले आहे। यादवांचे कुलगुरू गर्गाचार्य बर बाललीला एक पाहिजे आणि एक आजचा अभंग जो घेतलेला त्याच्यातली एक लीला पाहिजे। 2 लीला बघायच्या कीर्तनामध्ये। गर्गाचार्य हे जातक कर्म संस्कारासाठी आले होते। यादवांचे कुलगुरू होते आणि म्हणून जातक कर्म संस्कारासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत। आपल्याकडे बारसा संस्कार असतो, 5वीचा म्हणजे 6व्या दिवशीचा संस्कार, असे 16 संस्कार सांगितलेले ना। किती संस्कार सांगितलेले? 16। आता फक्त 2च आपल्याला माहिती आहेत। लग्न संस्कार म्हणजे विवाह संस्कार आणि शेवटी अंत्यसंस्कार, हे 2च आता फक्त बाकी नाही। पूर्वीच्या काळामध्ये लग्न सुद्धा 3-3, 4-4 दिवस, आमच्याकडे 3 दिवसाचं लग्न असायचं। तुमच्याकडे किती दिवसाचं असेल ते जाऊ देव तिकडे, हो इकडे। ते कीर्तन चालू असताना ना कधी पण विक्षेप येईल अशी एक पण गोष्ट करायची, स्मशान शांतता असली पाहिजे। कीर्तनामध्ये आपल्याला आहे ना हे 10 कुठली गोष्टच नाही करायची। कीर्तन किती वेळाचं बरं? एक तर आपण लेट सुरू करतो, पंचपदी रूपाचं आम्हाला समयाचं भान नाहीये। कधी पण गायक लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली, कधी पण तुम्हाला राग येण्यासारखं कीर्तन जर लेट सुरू होत असेल तर 3 मिनिटांमध्ये पंचपदी झाली पाहिजे ना, 3च मिनिटांमध्ये चाल झाली पाहिजे, हे लक्षात ठेवायचं। आपली कला दाखवण्यासाठी भजन हा वेगळा स्टेज आहे ती तशी, त्याचं भजनाचं आयोजन करा। आमचं कसं 9चं कीर्तन 10ला सुरू झाले तरी आमचा दुनियादारी चालूच असतो, आम्हाला समयाचं ज्ञान नाही। तुकोबाराय सांगतायत, अवघा काल जरी समयावरी समय जाना पुढे भलते ते भलते नाना। समयाचा विचार केला पाहिजे, समय जाणला पाहिजे। वेळ निघून जात असेल 3 मिनिटांमध्ये, हे कोणाचं ऐकलेलं मी? धुंडा महाराज देगलूरकरांचं ऐकलेलं। धुंडा महाराज देगलूरकरांचं ते चैतन्य महाराज देगलूरकर सांगतायत की धुंडा महाराज सांगायची की पंचपदी 3 मिनिटाची आणि चाल तुमची 3च मिनिटाची, जर वेळ झाला असेल तर। आणि तुम्ही 15 मिनिटं आधी सुरू करत असाल, बिंदास हलवा, तुम्हाला जे हलवायचं असेल ते बिंदास हलवा ना तुम्ही। बर, म्हणजे कीर्तनामध्ये विक्षेप येईल अशी कुठलीच गोष्ट करायची, जसा असेल तसा, एवढा काय विशेष आहे। एखादी गोष्ट कमी असेल तर कमी, जास्त असेल तर जास्त। बरे, हे पटेल तुम्हाला आजच्या गायकांना का राग येईल? 100% राग येईल। तुका म्हणे सत्य सांगे येवत रागे येतील ते, सत्य सांगा, परिस्थिती सांगा व्यवस्थित। जर सांगितलं नाही तर कळणार कसं हो? राग आला तरी चालेल, सत्य बोलण्या वाचून माणसाने राहू। सत्य हे परमात्म्याचं स्वरूप आहे। तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे बस, घातली अभय नरकाला। जातक कर्म आणि संस्कार असायचे, बारसा वगैरे पूर्वी असायचे। पूर्वी लग्न आमच्याकडे 3 दिवसाची व्हायची, आता इकडे किती दिवसाची होतं? आमच्याकडे पण 1च दिवसाचा कार्यक्रम आता होतो। आता इथे 2 गावामध्ये 10वे आहे, बरोबर आहे? तुमच्याकडे 10व्याला कार्यक्रम संपतो ना का पुढे असतो? 11वा 12वा 13वा असतो। आमच्याकडे ते 11वा 12वा 13वा करत असतात। काही लोकांचं आता मी एका ठिकाणी नेते लोक, आणि हे काय 11 दिवस 12 दिवस करायचे, त्याला त्याचं ज्ञान कुठे? पटकन 2 दिवसात उरकून टाकायचं, त्याला कुठं ज्ञान आहे त्याचं? पंचज्ञान इंद्रिय, पंचकर्म इंद्रिय ना 11 मन याचं ज्ञान आहे, त्याचं पिंड अर्पण करायचं, त्याला कुठं ज्ञान आहे? सगळं लोकांनी कसं आणलेलं शॉर्टकट, म्हणजे त्यांचं म्हणणं शॉर्टकट उरकून टाकायचं। अरे असं होत नाही, जे शास्त्र आहे शास्त्राप्रमाणे झालं पाहिजे। आणि म्हणून पूर्वी 16 संस्कार आता नाही, आता फक्त विवाह संस्कार आणि अंत्यसंस्कार लक्षात घ्यायचा। विवाह 3 दिवसाचा व्हायचा, आता काहीच नाही। आता सकाळी धामधूम, दुपारी टामटूम, संध्याकाळी सामसून सगळे झोपून बोकाट, काही संबंध नाही, काही नाही। असे जातक कर्म पाहण्यासाठी यादवांचे कुलगुरू गर्गाचार्य आले होते। आणि गर्गाचार्यांनी आणि यशोदा मातेला सांगितलं, मी जातक कर्म संस्कार करणार, पण तुम्ही म्हणाल हे पटापट उरका तर मी करणार, माझा जो विधी येतो मी करणार।
आपल्याकडे काल्याचं कीर्तन म्हणजे काय बरं? काल्याचं कीर्तन म्हणजे काय नाही, स्वयंपाकाचा वास आला भाजीचा, महाराज उरका. त्या काल्याचा ना आपला काही संबंध, एक फॉर्मॅलिटी म्हणून पूर्ण करतो आपण. लक्षात घ्या, कुठली गोष्ट साधू संतांनी जी घालून दिलेली परंपरा तुम्हाला आम्हाला काहीतरी विशिष्ट त्यांचं प्रयोजन असेल, काहीतरी हेतू असेल, हेतू आम्ही समजून घेत नाही. चला, ते गर्गाचार्य आले आणि त्यांनी सांगितलं मी करणार विधी, पण मला 2-4 तास लागणार, मी विधी सगळा करणार. त्यांनी विधी केला. भगवान गोपाळकृष्णांचं सगळं त्यांनी सांगितलं. याचे सगळे ग्रह चांगले आहेत बरं का, उच्च स्थानी आहेत, सगळं चांगलं आहे, फक्त राहू खालच्या स्थानामध्ये असल्या कारणाने थोडी गडबड आहे. त्यावेळेला नंदबाबांनी विचारलं म्हणजे काय? काहीच नाही म्हणे, ज्याच्या ग्रहामध्ये राहू खालच्या स्थानामध्ये असतो तो अनेक स्त्रियांचा पती होत असतो, एवढं सांगितलं. मग सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. तर म्हणे खरं होईल का? अरे म्हणे 16,108 राण्यांचा आणि पती होईल. लक्षात घ्या, आता ही गोष्ट कोणी देवच करू शकतो ना कार्य. म्हणजे वर्णन कोण करतायत? ते गर्गाचार्य. त्यांना सुद्धा कळत नाही, वर्णन तेच करतायत, त्यांना सुद्धा कळत नाही हा ईश्वर आहे म्हणून. दुपारची वेळ झाली आणि दुपारची वेळ झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता मला जेवण करावं लागेल आणि मग मी काही भूक लागलेली काहीतरी खातो आणि मग परत मी कार्याला सुरुवात करतो. मग त्यांनी सांगितलं की असं करताय का? मग लगेच जेवण वाढतो. अजिबात नाही, मी स्वतःच बनवून जेवण खातो. कोण म्हणायला लागले? गर्गाचार्य. स्वतः बनवून जेवण खातो. साधू संतांचं दंडक आहे, जेथे कीर्तन करावे तेथे न सेवा नाही. कारण असं सांगितलेलं आहे का कोण कुठल्या भावनेने बनवतो ना, कोण कुठल्या भावनेने बनवतो. हॉटेल मधला आलेला जेवण किती जणांच्या हातातून येतो बरं? किती जणांच्या हातातून येतो बरं? काय असेल त्या हॉटेलमध्ये शुद्ध शाकाहारी लिहिले हे बरोबर आहे, पण बनवणारा शुद्ध शाकाहारी आहे का तो? तर रात्रीची उतरली की नाही ते आपल्याला माहित नाही ना. बरोबर. मग आपल्या घरी आई बहीण आजी काय जेवण बनवत असेल, प्रेमाचं जेवण बनवते का नाही, तिथे जेवण बनवलेला किती वेळा घाम त्याच्यात पडला असेल, काय तपास आहे का बरं? तो पीठ कुठे ठेवला असेल? एक विचार, साधा विचार करा बरं. असं आहे की समर्थ रामदास स्वामी एका ठिकाणी सांगतायत की सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. भगवान परमात्मा दुर्योधनाच्याकडे जेवायला नाही गेले. लक्षात घ्या, लक्षात घ्या, त्याच्याकडे जेवायला नाही गेले. मग जेवायला कुठे गेले बरं? जे भक्त होते त्यांचे विदुर काकांच्या घरी जेवायला गेले. सगळ्यांना इतिहास माहिती होतो. विषय असा आहे की कोणाच्या हातातून पूर्वी साधू संत स्वतःच जेवण करून खायचे. त्याचं कारण आहे अन्नामध्ये दुसऱ्याच्या आणि गुणदोष येऊ नये म्हणून कोणाने ज्यांनी बनवलेले त्याचा गुणदोष त्याच्यामध्ये उतरत असतो आणि मग त्याच पद्धतीने बुद्धी होत असते. म्हणून त्यांनी सांगितलं की नको, सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. अरे फार श्रीमंत आहे, वाम मार्गाने पैसे मिळवतो, इकून तिकून पैसे मिळवतो ना, आपल्याला जेवायला बोलवले ना, फार काजू बदाम ठेवलेले. लोक म्हणतात काय भाग्य आपलं. ते भाग्य नाही, दुर्भाग्य. ते भाग्य नव्हे, दुर्भाग्य. आणि महाराज लोकांनी शक्यतो याच मंडपात जेवायला बसा. लोक किंमत करतात म्हणून कोणाच्याही बंगल्यात जाऊ नका. प्रसादाच्या वेळेला ध्यानात ठेवा, प्रसादा सगळ्यांच्या समोर सेवन करायचा असतो, सगळ्यांच्या समवेत आणि सेवन करायचा असतो. नको बरं का. आणि म्हणून सज्जना संगती त्याच्याकडे उपर. सज्जना घरचे अन्न भलेची खावे मागून. सज्जन व्यक्ती असेल, वारकरी असेल, शुद्ध असेल, तो जेवायला देत नसेल तरी पण नाही, इथंच जेवणार मी, इथंच जेवणार मी. मागून घ्या, त्याचा फायदा होईल. मग ते चालते. चला पुढे विषय. मग ते गर्गाचार्याने स्वतः जेवण बनवलं. ऐका बरं ईश्वर कसा असतो बघा. भगवान परमात्म्याची ही बाल लीला एक ही पाहणार आणि नंतर आपल्या अभंगाकडे जाणार. आणि मग त्यांनी काय केलं, स्वतः जेवण बनवलं, यमुनेत गेले, आंघोळ केलं, पाणी आणलं जेवण बनवून, आणि मग तो नैवेद्य तुळशीचं पात्र त्याच्यामध्ये टाकलं आणि नैवेद्य देवाला अर्पण केलेलं आहे. त्या ठिकाणी देवाला अर्पण केलेलं आहे आणि डोळे मिटले बरं का. नैवेद्य काहीतरी 16 माल अंतकरणामध्ये जपावी, तेवढा वेळ जेवढा लागतो तेवढा वेळ माणसाने नैवेद्य दाखवल्यानंतर थांबायचा असतो. आणि मग डोळे मिटून घेतले आणि हे वैकुंठपते लक्ष्मी नारायणा, मी बनवलेला जो प्रसाद आहे तो तुम्ही सेवन करा. डोळे मिटलेले आहेत. आता भगवान परमात्मा तिथेच होते, कृष्ण परमात्मा रांगोळी म्हणजे मला बोलवलेलं आहे. गेले आणि पटकन ते खायला सुरुवात केली, खायला सुरुवात केली. आणि मग त्यांचा तो वेळ झाला, तो
जो नैवेद्याला वेळ लागतो, त्यांनी डोळे उघडले तर कोण खात होता? भगवान कृष्ण परमात्मा. आणि म्हणे अरे माझी सगळी खीर वाटून टाकली. अरे मी देवाला नैवेद्य अर्पण केला होता, या नंदाच्या पोराला समजत तरी कसं काही नाहीये. आणि मग ते ओरडायला लागले, यशोदा मैयाला बोलू लागले, आले नंद बाबा आले, काय झालं अहो काय तुमच्या मुलाने मी खीर नैवेद्य म्हणून अर्पण केलं, खाऊन टाकलं सगळा. बरं का? तर यशोदा मैया विचारते, खरे बाळा असं कुठं करतात का रे कृष्ण? गुरुजींनी त्यांच्या देवासाठी, इष्ट देवतेसाठी ते नैवेद्य, तू सेवन केलं, तुला समजत नाही का? नाही म्हणे, ते म्हणायला लागले वैकुंठपती लक्ष्मी नारायण. मग मीच तर लक्ष्मी नारायण. कोण बोलतायत? गोपाळकृष्ण, मीच तर लक्ष्मी नारायण. अरे म्हणे तू कसला लक्ष्मी नारायण, तू तर आमचा मुलगा आहे. देव विचार करायला लागले, काय बोलायचं या लोकांना कळत नाहीये. मग म्हणे मी आता परत जेवण बनवायला लागले. परत त्यांनी जेवण बनवलं. यशोदाबाई बोलली, बिंदास जेवण बनवा तुम्ही, मी आता त्याला मांडीवरती घेऊन बसते, घाबरूच नका तुम्ही, बिंदास. आणि तुम्ही, त्यांनी परत जेवण बनवलं, परत ते नैवेद्य ठेवला समोर, पाणी फिरवलं. ये लक्ष्मी नारायण, ये वैकुंठपती नारायणा, या तुमच्या भक्ताचा हा प्रसाद आहे, तो आपण सेवन करावा ही विनंती आहे. आणि डोळे मिटून घेतले. यशोदा मैयाने ते पकडलेलं आहे त्याला. भगवान गोपाळकृष्णाने तिच्या डोळ्यावरती निद्रा देवता स्थापन केली, तिला झोप येऊ दिली, आणि परत उठले आणि परत खीर खायला लागली. परत यांनी डोळे उघडून बघितले, अरे परत माझं खीर पाठवली तुम्ही, आमच्या देवाचा नैवेद्य होता. बरं का? अहो म्हणे तुम्ही तर बोलले ना, हे लक्ष्मी नारायण वैकुंठपती, मीच आहे ना तू. बरं का? अरे म्हणे तू कसला लक्ष्मीपती, काय तू कसला लक्ष्मी नारायण? भगवान परमात्म्याने विचार केला का आपल्या गुरुजींना जास्त त्रास देणं योग्य नाहीये, तिकडे तर तिला झोप लागलेली. आपलं विशाल चतुर्भुज रूप प्रकट केलं त्या ठिकाणी, विशाल चतुर्भुज प्रकट केलं. आणि गर्गाचार्यांनी, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी दर्शन करतायत. भगवान परमात्मा सांगतात, गर्गाचार्य ऋषी, आणि तुमची तपश्चर्या सफल झाली. बरं का? भगवान परमात्म्याला आणि दर्शन दिलंय. परमात्मा दर्शन देत आहेत गर्गाचार्यांना. दर्शन केलं आणि मग लक्षात आलं की अरे हाच वैकुंठपती आहे. बरं का? आणि मग सांगितलं एकच गोष्ट, गुरुजी तुम्हाला दर्शन दिलेलं आहे, माझ्या आईला फक्त आईच राहू दे, मी जर तिला देव कळालो ती माझी सेवा करणार नाही. एवढ्याला भगवान कृष्णाशिवाय ही लीला कोण करू शकतो? लीला कोण करू शकतो? त्याचं नवल किती आहे, कोणाला समजेल का बरं ही लीला? नवल केवडे ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी. नवल केवडे नकले कानो वाचे कोडे. विद्वान गर्गाचार्य त्यांना देव कळाला नाही, बरोबर की नाही? म्हणजे एखादी व्यक्ती लहान असू शकते पण कार्य मात्र महान असू शकते, लक्षात घ्यायचा. आता काही कांचं तुमच्या आमच्या सारख्यांचं वय मोठं आहे, चांगदेवासारखं आहे, पण कार्य लहान आहे, बरोबर की नाही? काही लहान असतात पण त्यांचं कार्य कसं असते, महान असते, लक्षात घ्यायचा. माणसाने लहानच असावं. तू का म्हणे व्हावे लहानावणे, जास्त मोठं होण्याचा प्रयत्न करू नका, लक्षात घ्या. मोठं नाही व्हायचं, भक्त बनून राहा. असं कुठं साधू संतांनी वर्णन केलेलं नाही, कुठल्या गाथेमध्ये कुठल्या ग्रंथामध्ये असं वर्णन आलेलं नाही. मला महाराज आवडतो,
असं आलंय कुठे? मला रामायणाचार्य आवडतो, मला महंत आवडतो, मला मठाधिपती आवडतो, असं कुठल्या ग्रंथामध्ये आलंय का? विजय महाराज कुठे वाचण्यात आलंय? मला भक्त आवडतं एवढं आलेलं लक्षात घ्यायचं. भक्तच बनून राहा, भक्त बनून राहा. भक्त बनून जो आनंद आहे तो आनंद दुसरीकडे नाही. आणि मग भगवान परमात्मा, भगवान परमात्म्याने काल्याचा प्रसाद हा गोपालांना दिलेला आहे, बरोबर आहे? म्हणजे तिथे फक्त गोपालच, तिथे कुठल्याही स्त्रींचा गोपिकांचा त्या ठिकाणी समावेश नाही. आणि रास क्रीडा प्रकरणामध्ये फक्त गोपिकांनाच त्या ठिकाणी आमंत्रण, गोपालांना बिलकुल नाहीये. त्याचं कारण असं आहे की देवानी ही योजना का केली बरं? तर अधिकार नसताना स्त्री पुरुष जर एकत्र आले तर गडबड होण्याची शक्यता असतेने आहे. बरेच आतमध्ये गेले. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण काय? अधिकार नसताना. अरे भगवान कृष्ण परमात्म्याचे कपडे घालून ना, बासरी घालून आपण स्वतःला कृष्ण समजतो. तुम्हाला जर काही कळतो का त्याच्यातलं? काय 1 रुपयाचा कळतो का? कळतो तुला त्याच्यातला? त्याच्यासारखी लीला करता येईल का? आणि म्हणून आतमध्ये गेले. लक्षात घ्या, हे सोपं समजू नका तुम्ही. अधिकार नसताना स्त्री पुरुष एकत्र जर आले तर गडबड होते. आणि म्हणून भगवान परमात्म्याने आणि 2 प्रकारच्या लीला केलेल्या आहेत. जे गोपालांना प्रसाद दिला, बरोबर आहे, आणि गोपिकांना रास लीलेच्या माध्यमातून आनंद दिलेला आहे. प्रसादाच्या माध्यमातून गोपालांना आणि यांना इकडे दिलेला आहे. चला आता डायरेक्ट आपण थेट जाऊया आता तिकडे आपल्या अभंगाकडे, बरोबर आहे. वैशाख महिना आहे, जे वृंदावन खंडामध्ये गर्गाचारी वर्णन करतात. वैशाख महिन्यामध्ये भगवान परमात्म्याला त्या गोपिकांना आणि आनंद द्यायचा होता. मग भगवान परमात्मा जे मुरली वाजवायचे ना, त्यांची मुरली वाजली की जे गायीची धार काढायचे, अर्धवट काढायचे, तिथूनच त्या गोपिका पळून जायचे. तिथूनच ते गोपाल, लक्षात, तिथूनच. ज्या गोपिका घरात स्वयंपाक करायच्या, अर्धवट करत असेल, आणि एकदा का ती मुरली वाजली की सगळे लगेच तिकडे आकृष्ट व्हायचे. म्हणजे ज्याचा तो काम धंदा सोडून काही नाही, ज्या स्त्रिया पतीची सेवा करायची, सेवा अर्धवट सोडून कुठे बरं का? तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला कानी, विवल झाले अंतकरणी, मी घरधंदा विसरले, आहारे सावलिया. विसरले देह भान, घर सोडून धरिले रान, मी वृंदावना गेले. कशी मुरली वाजत असेल होती? काय तिचा नाद असेल की देहभान विसरून जावं, विधेय स्थितीला अवस्था प्राप्त व्हावी.
त्याच्यामध्ये आणि तो एक नाद आहे की भगवान परमात्म्याचं नामस्मरण रूपी नाद अंतकरणात जर सुरू झाला तर देहभान विसरतो मनुष्य, विदेह स्थिती अवस्थेला प्राप्त होतो. परंतु ते नाम समजून घेतलं पाहिजे. लक्षात आज आमचं त्याच्याकडे ध्यान आहे का? साधू संतांची वचनं बघा. देहाच्या निरासे पाविते आठाया, माझे ऐशी काया जवनोहे. बरं का तुका म्हणे सुख देह निरसने आणि चिंतने चिंतने तद्रूपता. भगवान परमात्म्याशी चिंतनाने एक रूप व्हायचं आहे. हा परमार्थ खरा परमार्थ आहे. हा काय खरा परमार्थ आहे. बाकीच्या गोष्टी लौकिक तुम्ही आम्ही वाढून ठेवलेल्या आहेत. खऱ्या परमार्थाकडे दुर्लक्ष आहे. खरं सांगणाऱ्यांचं पण कोणी ऐकत नाही आज. बरं का अशी अवस्था निर्माण झाली. मग भगवान परमात्मा आणि ते मुरली वाजवायचे आणि ते मुरली वाजवल्यानंतर त्यांना बोलवायला लागत नव्हतं. लक्षात घ्यायचं, बोलवायला लागत नव्हतं. लोक ऑटोमॅटिक तिकडे आकृष्ट व्हायचे. काय ते प्रेम असेल भगवान परमात्म्याचे, काय प्रेम असेल. आणि म्हणून भगवान परमात्म्याने वैशाख महिन्यामध्ये आणि त्या गोपिकांना रास लीलेच्या माध्यमातून तो आनंद देण्याची योजना केली आणि भगवान परमात्मा वृंदावनामध्ये गेले. मस्तपैकी मुरली वाजवायला सुरुवात केली आणि सगळ्या गोपिका त्या ठिकाणी आलेल्या आहेत. राधेस बरं का, राधा तर भगवान परमात्म्याची अनन्य साधारण अशी भक्त होती. प्रेम, राधा या शब्दाचा अर्थ काय आहे? प्रेम. लक्षात घ्यायचा. राधा या शब्दाचा अर्थ प्रेम. परमार्थात ज्याला प्रेम प्राप्त होईल देवाचं तो उच्च स्थानावरती असेल, उच्च स्थानावरती असेल. लक्षात घ्या. एक लक्षात घ्या, डोंगरावरून पाणी खाली पडते त्याला काय म्हणतात? धारा. आणि पाणी ज्या वेळेला वरती जाईल त्याला म्हणतात राधा. राधा म्हणजे बरं का उच्च स्थिती. देव पाहो, देव पाहावो, उंच पदी उभे राहावो. बरं का. आणि म्हणून प्रेम देवाचे देणे, देह भाव जाय जेणे, न धरावी शुद्धी देश काळाची. आम्ही जे आज प्रेम या शब्दाचा प्रयोग करतो, ही माणसं प्रेमल आहेत, ती माणसं प्रेमल आहेत, खाऊ खूप प्रेमाची आहेत, ही सगळी गोष्ट खोटी. असं आहे. बहीण सांगते भावाचं माझ्यावर जास्त प्रेम आहे, भाऊ सांगतो बहिणीचं माझ्यावर जास्त प्रेम आहे. समृद्धी मार्गावाल्याला जाऊन विचारा किती प्रेम येते. समृद्धी महामार्ग काय भाऊ बहिणीचं प्रेम नाही. याचं प्रेम फक्त भगवान परमात्मा प्रेम देऊ शकतात, बाकी कोणीही नाहीये. आणि मग तिथे बरं का, तिथे सगळ्या गोपिकांना बोलवलेलं आहे. बरं का. आणि वैशाखाचा महिना आहे आणि वैशाखाच्या महिन्यामध्ये उकडते, सगळ्यांना माहिती, गरमी होते. बरोबर. आणि त्या गरमीमध्ये सगळ्या गोपिकांचं ते अंग ओलं चिंब झालं होतं. आणि भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी विचार केला की आता रास क्रीडा करायची पण उकडतंय. बरोबर आहे. पण यांना कुठेतरी यांचं शरीर पण थंड झालं पाहिजे. त्यावेळेला पावली नाचतील ना. बरोबर की नाही? त्यावेळेला नाचतील ना कीर्तनामध्ये. भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी एक राग गायला, त्याचं नाव आहे मेघमल्हार. मेघमल्हार राग गायला आणि पाऊस पडायला सुरुवात झाली. आणि मस्तपैकी थंडगार पाऊस त्या सगळ्या गोपिकांच्या अंगावरती तो त्या ठिकाणी पडतोय. काही गोपिकांनी सांगितलं की देवा आम्हाला तहान लागलेली. भगवान परमात्म्याच्या हातामध्ये वेताची काठी होती. कसली काठी होती? वेताची काठी होती. आणि ती वेताची काठी भगवान कृष्ण परमात्म्याने जमिनीवरती आपटली आणि गंगा प्रगट झाली. आणि म्हणून वृंदावनामध्ये जी गंगा प्रगट झालेली ना, त्या गंगेला नाव आहे वेत्रगंगा. आणि त्या वेत्रगंगेला जर स्पर्श केला तर शास्त्र असं सांगतंय, वेत्रगंगेला जर स्पर्श केला तर ब्रह्महत्येच्या पातकातून निवृत्ती होते. आणि त्या वेत्रगंगेमध्ये जर जर स्नान केलं तर तो जीव गोलोकाचा अधिकारी होतो. बरं का. आणि मग सुरुवात झालेली आहे त्या ठिकाणी. पण भगवान परमात्म्याची योजना बघा कशी आहे. गोपिकांच्या ठिकाणी रास क्रीडा करायची, पण मग मस्तपैकी कंपाऊंड तयार केलेलं आहे कोणाचा? इतर गोपिकांचा. आणि सगळ्यांच्या हातामध्ये वेताच्या काठ्या दिलेल्या आहेत. आणि सांगितलं एक पण पुरुष आतमध्ये सोडायचा नाही. व्यवस्थित आहे का बरं? एक पण पुरुष आतमध्ये सोडायचा नाही. आणि मग एवढ्यामध्ये भगवान परमात्म्याची लीला पाहण्यासाठी देवादिदेव महादेव आले. देवादिदेव महादेवाने आणि मग चाललेले आतमध्ये आयटी मध्ये. गोपिकांनी अडवलं, थांबा जागेवरती, अजिबात नाही.
फक्त कृष्ण परमात्मा सोडून एक पण पुरुष आतमध्ये घ्यायचं नाही, असं परमात्म्याचा दंडक आहे. त्यावेळेला भोलेनाथांनी आपलं उग्र रूप प्रकट केले. म्हणजे मला ओळखलं का मी कोण आहे? आम्ही चांगलं ओळखतो तुम्हाला, योगीराज आहात, काल तुमच्या ताब्यात आहे, हे सगळं माहित आहे, पण तिकडनं आज्ञा आहे, एक पण पुरुष आतमध्ये सोडायचा नाही. म्हणजे मला माझ्या देवाची लीला पाहिजे. देवाची लीला पाहिजे तुम्हाला, देवाची लीला पाहिजे, मग तुम्हाला गोपी व्हावं लागेल. आता व्यवस्थित ऐका बरं का, आजच्या कीर्तनकारांनी पहिल्यांदा ऐका बरं का, व्यवस्थित ऐका, व्यवस्थित. हे तुम्हाला सगळं शास्त्र मी सांगायला घेतलेलं, बाकी काही विषय नाही. सांगितलं तुम्हाला आतमध्ये जायचं तर मग तुम्हाला गोपी बनावं लागेल. तर म्हणे गोपी बनल्यानंतर आतमध्ये सोडणार प्रश्नच येत नाही. मग तुम्ही हे आधी का नाही जाहीर केलं पत्रकावरती? मी साडी घेऊन आलो असतो ना. गोपींनी सांगितलं साडी घेऊन येण्याची गरज नाहीये. या वृंदावनामध्ये यमुनाच्या काठी एक असं तीर्थ आहे, त्याचं नाव आहे मानस तीर्थ, मानस सरोवर. तर म्हणे काय करायचं? काहीच नाही, तिथे जाऊन एक डुबकी मारायची आणि मी गोपी झालो पाहिजे, एवढंच फक्त मनामध्ये इच्छा अंतकरणात आणायची, लगेच तुम्ही गोपी होणार. डुबकी मारल्याबरोबर मी गोपी झालो पाहिजे, लगेच साडी नेसून तयार, लगेच साडी नेसून तयार. लक्षात घ्या, देवाला परमात्म्याचा प्रेमाचा आनंद घ्यायचा आहे. देवादिदेव महादेवांना कोण व्हावं लागलं? बाई व्हावं लागलं की नाही? बाई व्हावं लागले की नाही? व्हावं लागले की नाही? महिलांना लवकर प्राप्ती असते परमार्थाची. लक्षात घ्या, महिलांना काय लवकर प्राप्ती असते. जगद्गुरु तुकोबर आहे आणि देवादिदेव महादेवांनी भूमिका स्वीकारली, तीच भूमिका मी पण स्वीकारतो. कारण गोपी बनून भगवान परमात्मा जास्त आनंद देणार, म्हणून जगद्गुरु तुकोबर आहे सांगतात, लाडकी लेक मी संतांची ग, लाडकी लेक मी संतांची, 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 वाजवून तुम्हाला म्हणते, वाजवून तुम्हाला तुकोबाराई भूमिका स्वीकारतात. तुकोबाराई पुरुष होते, पण काय सांगितलं बरं? लाडकी लेक मी. बाई व्हायला तयार आहेत का नाही? बाई व्हायला तयार आहेत, बाई व्हायला तयार आहेत. लक्षात घ्यायचं. विदर्भामध्ये एक संत होऊन गेले, त्या संतांचं अनेक मोठे मोठे कीर्तनकार त्यांचं नाव आणि आदराने घेतात आणि त्यांचं चरित्र सांगतात. गुलाबराव पाटील म्हणून होऊन गेले, खूप मोठे अधिकारी होते. आळंदीला एका महात्म्याच्या कीर्तनातून ऐकलं की गुलाबराव महाराज जर आळंदीला जर आले तर त्यांना जर लघवी आली तर ते लघवी करायला आळंदीच्या इंद्रायणीच्या त्या पलीकडे जायचे, पण आळंदीमध्ये ते लघु शंका सुद्धा करत नव्हते. एवढा तीर्थाचा महिमा ते आणि पालायचे. लक्षात घ्या, मोठे मोठे कीर्तनकार सांगतात. पण ते कीर्तन कसे करायचे माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे तुम्हाला कीर्तन कसे करायचे माहिती आहे तुम्हाला? धोतर घालून, मग काय साडी नेसून कीर्तन करायचे. येते का डोक्यात? आहे का कधी ऐकले कधी? साडी नेसून कीर्तन करायचे. ताई तुमच्या सारखे कीर्तन करायचे ते. आणि आज महाराज लोक बोलतात बायांना अधिकार नाही. तुला काय कळते का? तुला डोमला तुला अक्कल आहे का? तुला रुपयाची अक्कल आहे? तुला रुपयाची अक्कल आहे? बाईने जेवण केलेलं चालतंय का तुला? बाई मला दूध कर, पोली कर. बाई ताई मला शेंगदाण्याची चटणी वाटून दे. तुझी चटणी वाटली पाहिजे, तुझी, शेंगदाण्याची नाही. बरं, आता महिलांची कीर्तन जास्त चालल्यात का पुरुषांची? कोणाची कीर्तन चालले? कोणाची कीर्तन चालल्यात? कोणाची चालल्यात कीर्तन? महिलांची चालल्यात. बरोबर आहे. जे बाईच्या बद्दल ओरडतात ना त्यांना बोलू, पहिले तुमचे मोठे मोठे महाराज लोक त्यांच्या बायका कीर्तन करतात ना, पहिले त्याच्या घरी जाऊन त्याला प्रतिबंध कर. तोंड दिले थोबाड दिले म्हणून काहीतरी आपला बडबड नको करू. नियम पालाचे तर सगळे पाला. एक नियम काय पालता? बाईने कीर्तन करू नये हे चल मान्य आम्हाला. सुपाऱ्या खंडून घेणं,
कीर्तनाचे पैसे मागून घेणं हे कुठल्या शास्त्रात लिहिले विजय महाराज? कुठल्या शास्त्रात लिहिले? हे कुठल्या शास्त्रात लिहिले? कुठल्या शास्त्रात लिहिले? ऐकलं तुम्ही कधी? कन्या गोकरी कथेचा बोला प्रमाणे विक्रा पुढं. अरे चांडाला तो खरा तया नावे तू बरं सांगताय. कुठे गेली प्रमाण? बरं कुठे गेली प्रमाण? कुठे गेली प्रमाण? अरे एवढे मोठे महात्मा साडी घालून कीर्तन करतात. आता त्यांचं काय आपल्याला निंदा करायची नाही, पण किती पण केलं तरी ते पुरुषच होते ना. ती साडी डुप्लिकेटच होती ना ताई. मग डुप्लिकेट साडी चालते ना, ओरिजिनल का नाही चालत? बरं ओरिजिनल का नाही चालत? बोलताना आपले काही पण महाराज लोक बडबड करतात. कुठला महाराज असेल माझा नंबर द्या त्याला, चला मी बोलेन त्याच्याशी बिंदास. कधी पण लोकांना सत्य नकोय, आज खोटं पाहिजे. खोटं रेटून सांगा, बोलण्याची आवश्यकता नाहीये. रात्री सुद्धा मुली हरिपाठात होते, ताई उभी राहिलेले, असं उभं राहिलं पाहिजे. अनेक लोक बाया उभे राहिले का कीर्तन नाही करत ते, पैसे मागून. काय आपल्या परंपरा बघाल ना तुम्ही महाराज, बाबा 101 परंपरा, 101 परंपरा तुमच्या आमच्या. मनुष्य मेला ना मग त्याला तिथलं पाणी चालत नाही, जेवण चालत नाही, पैसे ते कसे काय चालतात? ते काय मंत्रून आलं का? बरं काय मंत्र मारलं का त्याच्यावरती, पैशावरती? कांदा खाऊ नको पाप होईल, लसूण खाऊ नको पाप होईल. धर्माचे पैसे खाल्ल्यानंतर पाप नाही होणार का रे वेड्या? अरे कसले नियम सगळे धाब्यावरती बसवलेत महाराज लोक. तुमच्या जिथं बोलतो असा विषय नाही. मी जिथे जातो तिथं काम दणकूनच असतो. नियम पालाचे तर सगळे पाला. साधू संतांचे नियम पालाचे असतील ना तर सगळे पाला. एक नियम बोलू नका. आणि महाराष्ट्रात आता बायांचीच कीर्तन जास्त झालेली, तुम्हाला कोणीही विचारत नाही. आणि कीर्तन शिका, परमार्थ शिका. कीर्तन हे पोट भरण्यासाठी शिकू नका, आपल्या उद्धारासाठी शिका. आणि पोट भरण्यासाठी कामधंदा करा, नोकरी करा, कामधंदा करा. पोट भरण्याचं साधन नाहीये ते. झाले लोभाचे मांजर. अरे पोट भरी दारोदार, हे काय पोट भरण्यासाठी आहे का? अरे हे उद्धार करण्यासाठी, तुमचा आमचा उद्धार झाला पाहिजे. आणि मग रासलेला त्या ठिकाणी आरंभ झालेला आहे. अर्धनारी नटेश्वरी, जो पुरुष तोची नारी, देवी मी चराचरी माताई होय मौली ज्ञानोबऱ्यांची उभी आहे. आपले एक शब्द सुद्धा सांगायचं, एक पण शब्द चालणार नाही. आणि सांगू नये कोणी, शास्त्रच फक्त सांगायचं. आणि मग त्या ठिकाणी रासलेले जातो, आनंद झाला. आणि रासलीला चालू आहे. गोपिकांची इच्छा होती कृष्णाने आमच्या सोबत नृत्य करावा. आता एकच कृष्ण आहे, अनेक गोपिका आहे. भगवान परमात्म्याने तेवढी रूप धारण केलेली आहेत. आणि त्यांच्या ठिकाणी रास क्रीडा त्या ठिकाणी आरंभ केलेला आहे. गोपाळ कृष्ण भगवान परमात्मा त्यांच्या संगतीमध्ये त्या ठिकाणी नाचताय. काय भाग्य असेल हो त्यांचं, काय त्यांचे प्रेम असेल, काय भाग्य असेल, किती जन्मामध्ये ती भक्ती केली असेल. एक गोष्ट लक्षात घ्या, देहाचा पती वेगळा असतो आणि आत्म्याचा पती हा वेगळा आहे. लक्षात घ्यायचा. आत्मरूपाने सगळ्यांचा पती भगवान परमात्मा. देहाचा पती हा वेगळा आहे, तो व्यावहारिक भाग झाला. तो तिकडे आपल्याला पाहायचं नाहीये. आणि मग त्या ठिकाणी त्यांच्या संगतीमध्ये भगवान परमात्मा नाचायला लागला. मग एक गोष्ट लक्षात घ्या की माणसाला कधी न प्राप्त होणारी उच्च गोष्ट प्राप्त झाली तर त्याचा काय होतो? अहंकार होतो. लक्षात घ्या बरं का. आणि मग त्यांना वाटायला लागला की आपल्यासारखे भाग्यवान आपणच गोपी. भगवान परमात्मा आमच्या संगतीमध्ये नाचतो. आणि देवाला सगळं काय सण होते, फक्त अहंकार सण होत नाहीये. तेवढा अहंकार झाला त्यांना. आणि तेवढा त्यावेळेला राधेला नव्हता झाला. राधेला घेऊन भगवान परमात्मा काय झालेले आहेत आणि बस अंतर्धान पावलेले आहेत. आणि भगवान परमात्मा राधेला घेऊन गेले. ती सांगितलं मला एकटीलाच आणलं. परत तिला ती विचार करायला लागली. सगळ्या गोपिकांना सोडून दिलं. पण भगवान परमात्मा कोणाच्या जोडीला आहे? आपल्याच जोडीला आहे, आपल्याच जोडीला आहे. लक्षात घ्यायचं. भरपूर लोकांना अहंकार होतो. कीर्तनकाराला कीर्तनाचा अहंकार होतो, गायकाला गायकाचा अहंकार होतो. तो सांगतो तिथे सत्यात दुसरा कोण नाही, आपणच बोलणार. कोण? आपणच बोलणार बरं का, आपणच कीर्तन करणार. बऱ्याच गोष्टी आहेत. काही लोक आता मनुष्य मेला रे मेला का त्याच्या राख भरण्याच्या कार्यक्रमाला हजर होतात. त्याच्या घरी कार्यक्रम कोणाचा? त्यांचा चाललाय जीव तिकडे दुःखाने. कार्यक्रम कोणाचा? मग ते विचारत तू आलाय ना मग तूच कर. नियम माहिती का तुम्हाला? कीर्तन प्रवचन मागता येत नाही, माहिती? नियम माहिती का? सांगू प्रमाण? सांगू प्रमाण सांगतो. माझी कथा करो आईशे जरी म्हणो, तुका म्हणे जीवा जडो. माझ्याकडून कथा करून घ्या असं जर मी म्हणेल तर जीभ झडेल माझी.
शतखंड माझी होईल रसना, जरी या वचना पालटेन. जिभेचे 100 तुकडे होतील. आज आपलं कीर्तन लावा नाही, आपलं प्रवचन लावा नाही. अरे डोंबलं तुझं रुपयाचं कळत नाही, चाललाय परमार्थ. कसला परमार्थ चाललाय? या गोष्टी मागता येत नाही. साधू संतांचा विचार आहे, तुमची योग्यता निर्माण झाली की भगवान परमात्मा तिथे नेऊन तुम्हाला उभं करणार. मनुष्य कीर्तन लावत नाही, देव कीर्तन लावतो. ध्यानात घ्या, ही भावना असली पाहिजे माणसाच्या अंतःकरणामध्ये. आज आम्ही कीर्तन मिळण्यासाठी काय करायचं? याची वाहवा कर, त्याची वाहवा कर, त्याच याला मोठेपणा दे, त्याला मोठेपणा दे. हा, अनेकांची स्तुती आम्हा आहे पाठ. एका त्या पांडुरंगावी आज आम्ही देवाच्या नामाचं कीर्तन सोडतो आणि एखाद्या माणसाच्याच नावाचं कीर्तन सुरू असतं. कीर्तनामध्ये 10 वेळा, 15 वेळा, 25 वेळा त्याचं नाव घेतलं जाते. नाव घेता येते कीर्तनामध्ये? कोणाचं घेता येते की कोणाचं कीर्तनामध्ये? एका म्हणता भले अनेक सहजची निंदिले, न करता काही साया सहज घडले ते दोष जा. एकाचं पण नाव घ्यायचं नसते. वर्णाविधी थोरी एका विठ्ठलाची, विठ्ठलाची कीर्ती मानवाची बोलू नये, सांगू नये, सांगता येत नाहीये. राधेला घेऊन गेले त्या ठिकाणी आणि भगवान परमात्मा राधेची वेणीफणी त्या ठिकाणी करतात. आपल्या स्वतःच्या हाताने वेणी लावायला घेतलेले, केस विंचरायला घेतलेले आहेत. बरं का, तिला फार इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की आजवर ती कोणी एवढं प्रेम दिलं होतं. बरं का, आणि मग ती म्हणायला लागली की मी आता चालून चालून थकलेले, मला तुमच्या खांद्यावरती बसायचं आहे. बरं का, आता मला एक सांगा, माणसाने पायापर्यंत ठीक आहे पण डोक्यावरती चढू नाही. बरं का, आणि तो तिला ठीक आहे, देवाने सांगितलं खांदा पण देतो, पण मनामध्ये अहंकार झाला की मलाच देव, आता देवाने आजपर्यंत कोणाला खांद्यावरती घेतलेलं नसेल, मलाच घेणार. आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी लगेच अंतर्धान पावलेले आहेत. बरं का, बरं का, बरं तर हा देहाचा अहंकार पुढे आलेला आहे. आणि मग भगवान परमात्म्याशिवाय जो जीव भगवान परमात्म्याशी एकरूप झालेला आहे, तो जीव भगवान परमात्म्याशिवाय राहू नये. आणि मग तो देवाचा विरह त्या ठिकाणी झालेला आहे. आणि तोच विरह जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणातून कान्हया रे, कान्हया रे,
आता जवळ प्राप्त झालेली गोष्ट सोडून दिली ना. कशासाठी सोडून दिली बरं? काय आला बरं आडवं? अहंकार. काय आडवं आला बरं? अहंकार लक्षात घ्यायचा. मग अहंकार कुठल्याही गोष्टीचा असू शकतो आणि देवाला अहंकार सहन होत किती? तिलभर पण नाही, तिलभरी जरी होय अहंकार देवाला सहन होत नाही. अहंकार खवल्लिया जाण करी आनंदाचे आच्छादन, पुढे परमात्म स्फूर्तीचे स्फुरण देहाचे मी पण वाढवी. बघा आता सकळ त्यागाचे त्यागी ते पण. काय त्यागावा? काय सोडलं पाहिजे? सकळ त्यागाचे त्यागी ते पण. उद्धवा तुझं सांगेन खून सर्वस्व संडावा अभिमान, हे मुख्य लक्षण त्यागाचे. तुकोबाने सांगतात त्याग तरी ऐसा करा अहंकारा दौडावे. काहीच नाही घालवायचं, बस फक्त एक अहंकार घालवायचा आहे. आणि म्हणून अहंकारामुळे देव दूर गेला. प्राप्त असलेली गोष्ट हातातून निघून जाईल असं नाही. प्राप्ती झाली पण आपण कसंही वागू तर जे प्राप्त झालेले ते पण हातातून निघून जाण्याची शक्यता असते. आणि मग देव गेल्यानंतर बघा तुमच्या आमच्या हृदयातून किंवा तुमच्या आमच्या अंतकरणातून देवाचा विचार जर बाहेर गेला तर उरलेला जो विचार आहे तो प्रापंचिकच शिल्लक राहणार. बरोबर आहे. आणि या देहामध्ये तुम्हाला माहिती आहे की जोपर्यंत भगवान परमात्मा तोपर्यंत या विकारांच्या वरती आपल्याकडे अंकुश राहू शकतो. माणसाच्या अंतकरणामध्ये 3 विकार महत्वाचे आहे. काम, क्रोध आणि लोभ. किती? काम, क्रोध आणि लोभ. कामाचा विषय परस्त्री, क्रोधाचा विषय शत्रू आणि लोभाचा विषय पैसे. बस लोभाचा विषय काय आहे? पैसे. लक्षात घ्यायचा. मज कामाचे निघाय ब्रह्मकन्ये शिव धरूज. बरोबर आहे की नाही? ब्रह्मदेव त्या कामाने एवढा व्याप्त झाला तर तो मुलीला सुद्धा ओळखू शकला नाही. लक्षात घ्या. बरोबर आहे. क्रोध आल्यानंतर काय होईल? मनुष्य काय करेल त्याचा काय भरोसा आहे का? क्रोध आल्यानंतर सगळ्यांना माहित आहे जमदग्नी ऋषीने क्रोधाने येऊन आपल्या मुलाला परशुरामाला त्याच्याच आईची हत्या करण्याची अनुमती दिली, आज्ञा दिली. लक्षात घ्या. सगळ्यांना कल्पना आहे ना? आहे की नाही? परशुरामाने आपल्या आईचं शिरस्त्राण केलेलं आहे. कथाभाग फार मोठा आहे. परंतु त्या क्रोधामुळे त्यांना पश्चाताप झालेला आहे. माहिती तुम्हाला? ते क्रोधामुळे त्यांना पश्चाताप झाला. आणि मग त्यांनी विचार केला की त्याची 4 मुलं होती. बरं का. तो गंधर्वांचा वियोग बघितला आणि तिच्या मनामध्ये ती भावना जागृत झाली. ते पाणी काय आलं नाही ओंजलीमध्ये आणि त्यांनी ते ओळखलं आणि सांगितलं की हिला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. आपल्या मुलांना सांगितलं, त्यांची काय 3-4 मुलं होती, त्यांना सांगितलं ना आईचं शिरस्त्राण करणार नाही. परशुराम फुले आणण्यासाठी बाहेर गेला. आला, सांगितलं या तुझ्या आईने पाप केलेला आहे आणि हिचा वध आता आत्ताच्या आत्ता कर. जर माझा तू खरा मुलगा असेल तर. कुठलीही गोष्टीचा विचार न करता वडिलांची आज्ञा शिरसावंदे मानली आणि एकाच परशुने एकाच फटक्यामध्ये मुंडकी बाजूला करून टाकली. बाजूला केल्यानंतर जमदग्नी ऋषी प्रसन्न झाले. बस मुलगा असावा तर असा, माग तुला काय पाहिजे ते मी देतो. काहीच नको, माझी आई जिवंत करून द्या. काय मागितलं? माझी आई जिवंत करून द्या, हे एक वरदान द्या. आणि आईला स्मरण होऊ नये की मी तिचं मुंडकं छाटलं होतं, एवढंच द्या. पण मग त्याच्यानं महाराज त्यांच्या लक्षात आलं की अरे कशामुळे एवढा घात झाला? मी एवढा मोठा ऋषी, महान ऋषी, कशामुळे झाला? तर म्हणे क्रोधामुळे झालं. म्हणून त्या क्रोधाला काय केलं त्यांनी? जे भावार्थ रामायणाचा विषय, पाणी घेतलं, अभिमंत्रित केलं आणि असं पाणी शिटकलं आणि क्रोधाला समोर उभा केला. असं शरीरातून बाहेर काढला, समोर उभा केला आणि सांगितलं. ते क्रोधाने नमस्कार केला. म्हणे बोला. काहीच बोलायचं नाही म्हणे. तू माझ्या शरीरात राहायचं नाही. ते सांगितलं. असं कसं होईल? प्रत्येकाच्या शरीरात ते असणार ना. ते उंदीर ओले मृतिकेचे मंदिर किती गुंफा करिता ती पोख, याचा नका करू अंगीकार का.
ते सांगितलं नाही. मग तो क्रोध त्याला सांगतो बरं का जमदग्नीला, बघा विचार करा, परत एकदा विचार करा, मी ज्यांच्या ज्यांच्या शरीरामध्ये आहे तेच पराक्रम करू शकतात. मी ज्याच्या शरीरामध्ये नसेल क्रोध तो पराक्रम करू शकत. ऋषी म्हणे विचारी पहा, मी निघालिया शरीरा बाहेरी, वृथा जाईल तुझी थोरी तृणावरी न पुसती. मी जर तुझ्या शरीरातून जर निघालो ना तर तुझी किंमत काय होईल, शून्य होईल. ऐक माझ्या वस्तीची थोरी, तो क्रोध सांगतो. मी जिथे जिथे तिथे काय काय केलं, ऐक माझ्या वस्तीची थोरी, मी रिगोनी नरसिंह अवतारी. जमत आपला हिरण्यकश्यप व्हायचा राक्षस नखाग्री निवडला. मी क्रोध त्याच्यामध्ये होतो नरसिंह अवतारामध्ये, रात्री बाबांनी विषय सांगितला, म्हणूनच तो हिरण्यकश्यपूला मारू शकला. ऋषींनी सांगितलं जमदग्नी ऋषींनी, ते मला काही सांगू नको, तर काही पुरावा नको ना काही नको, फक्त मला एवढंच पाहिजे, तू मला पाहिजे नाहीये म्हणे. परत एकदा विचार, अजिबात नाही विचार केलेला, नमस्कार केला, सांगितलं मग चाललो मग. आणि त्याच जमदग्नीचा बरं का ऋषींचा आणि सहस्र अर्जुनाने काय केलेलं आहे, वाद केलेलं आहे. सगळ्यांना तुम्हाला ज्ञात आहे. जाऊ दे, दोन विषय झाले, काम झाला क्रोध, त्याच्यानंतर काय लोभ. काम क्रोध जाऊ शकतात पण लोभ माणसाचा जाऊ शकत. ज्यांचा जायला पाहिजे त्यांचा जात नाही. ज्यांनी आज स्वतःला संत म्हणून घोषित केलेले आहे त्यांनी स्वतः स्वयं घोषित येते. ज्यांनी स्वतःला मी मठपती आहे, मी गुरु आहे हे ज्यांनी घोषित केलेलं आहे ते सुद्धा लोभ सोडायला तयार आहेत का, पैसे सोडायला तयार आहेत? आज तुम्हाला विचारतो लोभ सोडायला. भागवतातली एकच ओवी आठवण करून देतो, भक्तानी करी धनार्जन हेची भक्तीची मुख्य वेदना. अरे धन लोभितो अभक्तपूर्ण सत्य गोष्टी उद्धवा. जो धनाचा दास, जो पैशाच्या मागे लागला असेल, अरे तो माझा दास होऊ शकत नाही. लोक त्याला भले महाराज म्हणत असतील, दास होऊ शकत नाही. लक्षात घ्या. भक्तानी करी धनार्जन, पैशाच्या मागे परमार्थ करायचा, लोकांना सोंग दाखवायचा. आणि उद्देश काय बरं, उद्देश काय लक्षात घ्या. अरे धन लोभ्याला धन आवडतो हे बरोबर आहे, पण भक्ताला फक्त परमात्मा आवडतो. त्याला ती आवडते त्याला सर्व भावे लोभ्या. हा अम्मा नारायण पैशा परी. लोभी लोकांना काही पैसे, इथं संपत्ती तिथं संपत्ती. एक मंत्री झाले आणि मंत्री झाल्यानंतर टीव्ही वाले त्याच्या बायकोच्या घरी पोहोचले. म्हणजे मुख्यमंत्री कोण होत असेल ना त्याच्या बायकोची पहिले जाऊन मुलाखत घ्यायला, कारण हे लवकर हातात सापडत नाही ना. मग ते गेले ती तशी आणि त्याच्या बायकोला विचारायला लागले, सर्व व्हावे लोभ्या आवडे. त्याच्या बायकोला विचारायला लागले की ताईसाहेब कसं काय वाटतंय आपले साहेब आता मंत्री होणार? म्हणे छान वाटतंय. कसं काय तुमचे घरचे कसं काय सगळं पहिल्यापासून कसं काय नाही म्हणे, माझे पती पहिल्यांदा सरपंच होते, त्याच्यानंतर सभापती झाले, नंतर जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाले, त्याच्यानंतर आमदार म्हणून निवडून आले आणि मग आता मंत्री होतात. तर आमची भरपूर प्रॉपर्टी आहे, घोटीला आहे, नाशिकला आहे, मुंबईला आहे बरं का. आमचा मुलगा इथं आहे, सोनं आहे, 4-5 गाड्या आहेत बरं का, सगळ्या मर्सिडीज आहेत. हे सगळं ती वर्णन सांगायला लागली, त्या ठिकाणी सगळं वर्णन सांगायला लागली. आणि आम्ही बहुतांशी मुंबईलाच असतो आणि जास्त करून हॉटेलांच्यातच जेवतो, घरी कमी जेवतो आम्ही. तिचं वर्णन ती घरचं सांगत होते. मग तो आणि जो पत्रकार होता मुलाखत घेणार होता त्यांनी सांगितलं ते सगळं ठीक आहे, तुमचे पती आता मंत्री झालेले, पण तुमच्या साईबाई, तुमचे पती साईबाई 3 वेळा पक्ष बदलला, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? ती बाई म्हणायला लागली, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. माझ्या पतीने जरी आमच्या शास्त्रा निधित्यापी भवती मूर्खा यस्यवान क्रियावान पुरुष विद्वान सुचिंतितम औषधम अतुरानाम न नाम मात्रे करोते रोगम. शास्त्रा निधित्यापी भवती मूर्खा. शास्त्राचा अभ्यास करणारा मूर्ख ठरतो आणि त्याप्रमाणे चालणारा विद्वान. आज आम्ही बोलतो का चालतो? काही प्रमाण नाही, पण कथनी पटणी करूनी काय. अरे वाचूनी राहणी वाया जाय तुकोबाराय सांगताय. आज फक्त शाब्दिक पांडित्य विद्वान आला, मोठा अधिकारी आला. तुम्हाला काय कळते त्याच्यातलं? तैशे संत जगी. लक्षात घ्या. हा माणसाने दिसावं का असावं? बोला, माणसाने दिसावं का असावं? आकृती चांगली असली पाहिजे का कृती?
काय चांगली असली पाहिजे? आम्ही नुसते बाबा लोक बोकांडी घेऊन बसलेले, पण त्याला तपासा ना शास्त्रात जरा जरा तुकोबारायांची गाथा वाचा, व्यवस्थित वाचा, जरा भागवत वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, आणि मग ठरवा बाबा कोण तो. तुमचा बाबा महत्वाचा नाही, आमचा बाबा महत्वाचा नाही, तुमचा बाबा महत्वाचा नाही. ज्ञानोबाराय तुकोबारायांचे विचार महत्वाचे. ध्यानात घ्या, त्या विचारांना सोडून जातो, लौकिकाला भुलतो, आमची वाहवा करतो. बोलवा त्याला. आता ती आयर पद्धत सुरू झाली. तू इकडे बोलो मला कीर्तनाला, तू पाच दे इकडे मला, मी तुला आमच्या गावाकडे बोलेन, तिकडे पाच देईन तुला. अरे मूर्खांनो, हे पैसे ह्या व्यवहार, अरे व्यवहारा खोटा, शास्त्र निवडीला पाहिजे साक्षीला सद्गुरू. अरे ते खोट्या व्यवहाराच्या पाठीमागे राहिलेत का काय? म्हणून चांगली गोष्ट आहे. आता विजय महाराज यांना शिकवते, रात्री त्या महाराजांनी त्या पोरांना शिकवलं. त्यांना याच्यामध्ये अजून एक गोष्ट शिकवा की परमार्थ फक्त उद्धारा करता आहे, पोट भरण्यासाठी नाही. पोट भरण्यासाठी नोकरी धंदा करा, हे करा. पुढची अवस्था खराब आहे, अत्यंत खराब आहे. साधू संतांनी उद्धारासाठी परमार्थ, बोलण्याची इच्छा नसते पण बोलावं लागतं. मी प्रमाणाने बोलतो. मी काय माझं बोलतो का बरं? माझं बोलतो का बरं? हा, माझं बोलत नाही. हा, सोत्री आणि ब्रह्मनिष्ठ हे सद्गुरूचं लक्षण सांगितलेलं आहे. तो शास्त्रात असला पाहिजे, त्याच्यानंतर ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे. निस्ता बोलणारा पोपटपंची, वाचेच्या चापल्ले बहु झाले कुशल, नाही बीज मूल हाता आले. निस्ती वाचा बोलते, फक्त पांडित्य बस, बाकी काय नाही. चालींचा सपाटा सुरू आहे. आज सपाटा लावलाय. त्या गायकांची भांडण होते पण कीर्तनात झालेली, आपल्या कीर्तनात. अरे ती कला, तो कला वेगळा विषय आणि परमार्थ वेगळा विषय. लक्षात घ्या, कला हा वेगळा विषय आहे. तुम्ही संस्कृती शिकवताय, अत्यंत चांगली गोष्ट आहे, पण त्याच्याबरोबर त्याला शिकवा की परमार्थ आपला उद्धार करण्यासाठी आणि पोट भरण्यासाठी आपल्याला नोकरी केली पाहिजे, कामधंदा केला पाहिजे, बरं का? आणि मग जगद्गुरु तुकोबारायांनी तिकडे पाठीमागे जर पाहिला, देवाचा अंतर, देवाचा आणि तुमचा अंतर नाहीये, आजही नाहीये. आपण देवाची एकरूप होतो माता, बरोबर इकडे. परंतु देवाला जो भाव आवडतो तो भाव आमच्याकडे नाहीये, तो देवभाव नाहीये आमच्याकडे, तो देवभाव आहे. आणि देवभावाकडे जर पाहिला ना माणसानी, मग देव अंतरल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचे शेवट, तुकामने पाहिले तुकामने पाहिले एवढ्या वेगे अंतरला. प्रपंचिक गोष्टीकडे माणसाने वळू नये, देवाकडे वाटचाल असावी. नाशिवंताकडे भौतिक गोष्टीकडे वाटचाल नसावी माणसाची. ते तुमच्या आमच्या प्रारब्धावरती, जे प्रारब्धात असेल ते तुम्हाला मिळणार आहे, मागण्याची गरज नाहीये. जे प्रेमाने मिळेल त्याच्यात समाधान माना. ठीक आहे, गायक वाजवणं हे सगळं पखवाद भरणं वगैरे या सगळ्या गोष्टी महागड्या झालेल्या आहेत. 15,000ला 20-20 हजाराला एक पखवाद आहे. ती भरायला गेल्यानंतर 4-5 हजार रुपये लागतात. शिवाय वेळ काढून येत असतात गायक मंडळी. पण प्रेमाची देवाणघेवाण असावी. गाडी आहे, घोडी आहे, पेट्रोल पुरता असावं, त्याच्याबद्दल काही वाद नाहीये. कबीर महाराजांची एकच फक्त दोहा आपण लक्षात घेऊ आणि पुढे त्याच्यावरती आरूढ व्हावं माणसानी. सज मिला सो दूध बराबर, मांग लिया तो पाणी, छीन लिया तो खून बराबर, काही कबीर वाणी. बरं का? प्रेमाने मिळेल, प्रेमाची देवाणघेवाण असावी. आपणही लक्षात घेतले पाहिजे, कलाकारांच्याच वरती कीर्तन आहे. एक तर आम्ही कधी तालकरी नीट गायक बनायला तयार नाही आणि दुसरे बनतात त्यांची, बरं का? ते सगळं बघितलं पाहिजे आपण. असो, या ठिकाणी भगवान परमात्मा मुरली वाजवायचे. त्या मुरलीमध्ये अद्भुत असा रस होता. राधा ज्या वेळेला आणि भगवान गोपाळ कृष्ण परमात्मा गोकुलातील मथुरातील लीला संपन्न करून ज्या वेळेला द्वारकेला गेले,
द्वारकेला गेल्यानंतर आणि राधा त्या ठिकाणी गेलेली आहे. पूर्व वृत्तांत खूप आहे, पण एवढं कीर्तनात सांगायला वेळ नसतो. तिथे गेलेली आहे त्या ठिकाणी आणि तिथे बराच काळ वास्तव्य केलेलं आहे आणि शेवटी तिला त्या ठिकाणी अजून वैराग्य प्राप्त झाले की आता परत त्या द्वारकेतलं जे सगळं कारभार पाहणं भगवान परमात्म्याने नियुक्त केली होती. तिला आपल्या आईच्या जागेवरती नियुक्ती केली होती, एवढा मोठा अधिकार दिला होता. पण राधेने विचार केला की शेवटी आपण परमार्थिक असून शेवटी परत या सगळ्या व्यवहारामध्ये फसायचं, म्हणून तिने विचार केला की नको आता हा व्यवहार सगळा. देवाची संगत सोडून सुद्धा जंगलामध्ये निघून गेलेली आहे आणि जंगलामध्ये निघून गेल्यानंतर देवाचे जे अनन्य साधारण असे राधेचं जे प्रेम होतं, राधाचा खूप विषय आलेला आहे. राधा म्हणजे भगवान परमात्म्याची भेट देऊन घडून देणारी प्रेममय अशी मूर्ती आहे राधा म्हणजे. आणि मग तिकडे गेल्यानंतर भगवान परमात्मा गेले त्या ठिकाणी आणि भगवान परमात्म्याला करमलं नाही, तिकडे जंगलामध्ये एकटीच राहायची ती. आणि मग तिकडे गेल्यानंतर देवानी सांगितलं की माझ्यावरती खूप प्रेम केलेलं आहे, तुझं हे नाव लौकिक राहणारच आहे, पण माझी इच्छा आहे तू काहीतरी मागून घे. कोण विचारतंय? देव. देव आपल्याला कोणीच विचारत नाही महाराज तुम्ही काय मागून घ्या. जर कुठल्या महाराजाला जर कोण बोलला महाराज काय तुम्हाला आमचं मागून घ्यायचं असेल तर मागून घ्या, मला नाही वाटत तो महाराज त्याच्या घरात काय शिल्लक ठेवील म्हणून सगळं घेऊन जाईल तो. अरे अरे एवढे भिकार जोडा आम्ही तर आम्हाला कोणी काहीच बोलत नाही तरी मागतो आम्ही. अरे शब्द बोलण्याची गरज नाहीये, पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही एवढी श्रेष्ठ अशी पवित्र अशी परंपरा वेगळ्या दिशेने घेऊन चाललेली याची लाज असली पाहिजे तुम्हाला. ही ज्ञानोबर तुकोबराची परंपरा आहे, ती वेगळ्या दिशेने तुम्ही घेऊन चाललेला आहे. काय बॅनर लावता श्रद्धांजली पण? काय बॅनर लावतो आम्ही याचं महाराजाचं त्याचं? अरे ज्यांनी धंद्याची परंपरा दिली वारकरी संप्रदायाला त्यांचे काय बॅनर लावता? आयुष्यभर गायनावरती आणि अहंकार केला, ते मेल्यानंतर भजनाला कोण नव्हता तिथं, माहिती का तुम्हाला या गोष्टी सगळ्या? भजनाला कोणी गेला नाही तिथं, आयुष्यभर फक्त पैसेच घेतले कीर्तनाचे, 40,000 देणं 50,000. मेला तर भजनाला कोण नाही तिथे यांच्या. दाखवून देतो ईश्वर तुम्हाला का तुमची लायकी किती येते, दाखवून देतो. आज सामान्य वारकरी जर वारला तर त्याच्या भजनाला 50 लोक गायक येतात तिथे, सामान्य आहे म्हणून सेवा घडावी म्हणून त्या ठिकाणी. आमच्या डोक्यात प्रकाश पडतो का तो? आमच्या डोक्यात प्रकाश पडतो तो असा. राधेला भगवान परमात्मा विचारतात काहीतरी माझ्याकडून मागून घे बरं का. आता उद्धार तर केलेलाच आहे, बरं काहीतरी मागून घे म्हणजे काय? देवाला काहीतरी लीला करायची होती त्या ठिकाणी. काहीच नाही, राधेने सांगितलं काहीच नाही, फक्त तेवढी मुरली वाजवा, बाकी काही नाहीये. आणि ते भगवान परमात्मा मुरली त्या ठिकाणी वाजवत आहेत, त्या मुरलीमध्ये दंग झालेली आहे आणि आपलं शरीर त्यांच्या मांडीवरती ठेवलेलं आहे आणि आपलं शरीर त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि भगवान परमात्म्यामध्ये विलीन झालेली आहे. काय भक्ती असेल हो, काय भक्ती असेल. कधी ओढ लागते आम्हाला अशी का आमची सुद्धा अंतयात्रा, आमचं सुद्धा शेवट अशा पद्धतीने देवाच्या ठिकाणी व्हावं, कधी अपेक्षा नसावी? परमार्थ कशासाठी करतो महाराज आपण? कशासाठी करतो? प्रसिद्धीसाठी करतो का आत्मसिद्धीसाठी? परमार्थ कशासाठी? प्रसिद्धीसाठी का आत्मसिद्धीसाठी? बोला. आत्मसिद्धीसाठी परमार्थ आहे, प्रसिद्धीसाठी आहे का? रस्त्याला महाराज लोकांचे बॅनरच्या बॅनर ते फोटो काढले, सप्ताह झाला का ते बॅनर कोणी चहाच्या टपरीला लावतो, कोणी बाथरूमला लावतो. कळतो काय आम्हाला त्यात? रुपयाचं कळत नाही. अरे शृंगार, हास्य, करुणा, वीर, रौद्र, बिभत्स, भयानक, शांत आणि अद्भुत, त्याच्यातले शृंगार आणि हास्य हे 2 गौण रस भागवतामध्ये सांगितले. दोन्ही गौण, शृंगार, नटणं. तुम्ही माझे कपडे बघायला आले का विचार ऐकायला? बोला बोला, विचार ऐकाल ना ताई? माझा विचार ऐकायला आलेत तुम्ही का कपडे बघायला आलेत? मग इथं नटलो पाहिजे का मी? पैशावालीच्या, सोन्यावाल्याची लॉकेट गरमी, पैशावाल्याची पॉकेट गरमी आणि आता परमार्थात दिसून येते ती जॅकेट गरमी. कशाचं काही कळत नाहीये. अरे येड्यांनो, साधू संतांनी विचार सांगितला, ज्ञान दिलं, लोक ज्ञान ग्रहण करायला नटून आलाय. असा पेटा बांधला, तसं धोतर बांधलं ना, असा पटका घाललेला. अरे हे तर लौकिक झालं ना तुमचं. नटणं थटणं काहीही गरज नाहीये, विचार सांगा बरं का, बरं का. आणि अशा पद्धतीने हा काल्याचा प्रसंग भगवान परमात्मा गोपालांना काला दिला, गोपिकांना आनंद दिलेला आहे. आणि म्हणून झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पण करण्यापूर्वी सगळ्यांनी मिळून एकदा भजन करायचं. विठोबा
हे पहा नारायण महाराजांची इच्छा आहे की आपल्याला थोडस नाचायचं आहे नाचायचा आनंद घ्यायचा आहे बरं का ज्ञानदेव तुकार
फिनिश करू का? बंद झालं नाही फिनिश करा फिनिश